नलू, असा जावई शोधूनही सापडणार नाही हं? माझ्यानंतर माझ्या कुटुंबाची जबाबदारी जर कोणी घेत असेल ना, तर ते ओंकार आहेत. तुमच्या नंतर म्हणजे असं काय बोलताय? तुम्हाला काही होणार नाहीये. अगं तसं नाही ग बाळा. माझ्या कुटुंबाची जबाबदारी जर कोणी घेऊ शकत असेल ना, तर ते ओंकार आहेत, एवढंच म्हणायचंय मला. ओके चला, मी आलोच, तुम्ही थांबा. नलू, मी जरा जाऊन येतो. आता कुठे निघाला तुम्ही? आता नका जाऊ तुम्ही कुठे. माझी थोडी कामं आहेत, मी आठवण. आलो आलो आलो. दादा. वेरीपोना माँ, माँ मैं आपको फोन करने ही वाला था. मैं हॉस्पिटल में हूँ. देखो ना माँ, वो चीना है ना, आंखें खोल ही नहीं रहा है. हाँ माँ, तब चीना को ना जल्द से जल्द ठीक कर दे बस. रखता हूँ. या पैशांचा मोबदला म्हणून एक वेळ दादा त्यांचं राहतं घर घाण टाकतील, पण तुमच्या या उपकारांचं ओझं आयुष्यभर त्यांच्या खांद्यावर वाहणार नाही. कधी वाटलं नव्हतं एक जीव वाचवायला दुसरा जीव घाण ठेवावा लागेल. तू छत दिलंस, आधार दिलास, माझ्या कुटुंबाला पावसा पाण्यातून स्वतःच्या कुशीत सुरक्षित ठेवलंस. बाप म्हणून खंबीरपणे साथ दिलीस तू. आई म्हणून मायेची ऊब दिलीस. आजपर्यंत खूप साथ दिलीस रे बाबा. आता आणखी एक जीव वाचवायला मदत कर.
नलुमोशी कॉफी? नको. अरे ऐसे मत करो नलुमोशी, प्लीज, ताकि आप तो लो. काकी हे बघ पटकन कॉफी घे. हे घे. काकी हे बघ चिन्या स्ट्रॉंग आहे, त्याला काही होणार नाही. चिन्या घे पटकन घे. हे बघ असा हट्ट करून चालायचं नाही. घे 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 काकी घ्या. घे पटकन घे. घे. ओंबाई नल्लू मावशी. नळू मावशी हे घे. नाही. नळू मावशी तू हट्ट नको करू. काका घे. मी पाजू. चिन्या स्ट्रॉंग आहे, तू लवकर बरा होईल. सुमन पटकन घे. स्वीटू असा हट्ट केल्याने चिन्हा बरा होणार आहे का? नाही. घे पटकन. मॅम अजूनही तुम्ही माझ्यावर रागावला. शट अप. मला तुझं तोंड पण बघायचं नाही. आउट. मॅम प्लीज, त्या दादा साळवीला इमोशनली गंडवल्यानंतर त्याच्या घराचे पेपर्स आपल्याला मिळतील आणि तुम्ही खुश व्हाल म्हणून मी हे सगळं केलं. मॅम अक्कल दिली देवानी तुला? का देव अक्कल वाटत असेल तू बाहेर फिरायला गेला होतास? ते पेपर झाले मोहित, पण त्या मुलाचं काय झालंय, त्याचं काय होणार आहे माहिती नाही. कळतंय तुला? मॅम मला कळतंय, मला खूप चांगलं कळतंय. मॅम तुम्ही विचार करा, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. मी जर त्या चिन्याला पिन मारून ट्रेन मधून खाली ढकललं नसतं तर तो हॉस्पिटलाइज झाला नसता. दादांना तुम्ही पैसे दिले नसते आणि म्हणूनच तर मग त्यांच्या घराचे पेपर्स आपल्याला मिळणार आहेत. मॅम पेपर्स मिळवायचे अजून 1000 प्रकार होते. हे कोणी करायला सांगितलं तुला? मॅम कोण का सांगेल मला काही करायला, आणि मी कोणाच्या सांगण्यावरून का करेल? मॅम मी स्वतः केले, माझ्या हुशारीने केले. मॅम एक गोष्ट ऐकून घ्या. तुम्ही एखादी जबाबदारी माझ्यावर टाकता, अत्यंत विश्वासानं माझ्यावरती जबाबदारी टाकता. मलाही आनंद मिळतो ना ती विश्वासानं टाकल्यामुळे. ती जबाबदारी कशी पार पडायची, काय करायचंय हे माझ्यावर सोपवा ना. तुम्ही नका ना टेन्शन घेऊ त्याचं. मॅम प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुम्हाला. टेन्शन घेऊ नको तर काय करू? मी सांगितलं नव्हतं ना तुला हे करायला? सो उद्या जर चिन्या शुद्धीत आला, त्याला जे काही घडलं ते आठवलं, त्यांनी तुझं नाव घेतलं, तर यू आर फायर्ड. आणि इतकंच नाही, जर नको तिथे तोंड उघडायचा प्रयत्न केलास ना तर त्याच ट्रेनमध्ये तुझ्या हाताला टाचणी टोचून तुला खाली पडेल आणि मग तुझं काय होईल माहिती नाही मला. मॅम ऐकून तर घ्या ना. मॅम कुणाला काही सांगण्याचा प्रश्नच येत नाही ना. मॅम मी का कुणाला काही सांगेन? आणि राहिला प्रश्न चिन्याचा, त्यांनी मला बघितलेलंच नाहीये. मॅम मी तुम्हाला लिहून देऊ शकतो. लेट्स होप तो चिन्या शुद्धीवर येणारच. मॅडम येऊ का? या ना या. तुम्ही आता यावेळी इथे बसा ना. नाही ठीक आहे मॅडम. दादा काय झालं? तुम्ही एवढ्या रात्री दगदग करून आलात,
आपला चिन्हा बरा आहे ना? हो. अजून पैसे हवेत का तुम्हाला? नाही नाही मॅडम, तुमचे आधीच इतके उपकार आहेत. हे घराचे पेपर्स. हे घराचे पेपर्स घेऊन आलात तुम्ही आत्ता एवढ्या रात्री? म्हणून दगदग केलीत? अहो दादा, घाई काय होती? हो, तसं नाही मॅडम. आधीच तुम्ही इतकी मदत केली, अडचणीच्या वेळी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिला. तुमचे हे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. हे दादा दादा प्लीज, उपकारांची भाषा नका हो करू. हे कर्तव्यच आहे माझं. आणि आता प्लीज पायाशी वगैरे बसून रडू नका, आभार मानू नका. तुमचे किती उपकार मानले ना मॅडम, तरी ते कमीच आहेत. अहो दादा दादा, काय करताय तुम्ही? प्लीज उठा. तुम्ही वयाने खूप मोठे आहात, माझ्या वडिलांच्या वयाचे आहात. आजकालच्या जगात एवढे उपकार कोण करतं ना? थोडं खरंच तुम्ही खूप दयाळू आहात ना. मोहित, ही फाईल ठेवून दे आणि तो पेपर घेऊन ये. सह्या घेऊया दादांच्या. म्हणजे कसं आहे, रेकॉर्डला बरं पडतं. बसा ना दादा, बसा. काय घेणार तुम्ही, चहा कॉफी? सई. तुमचं जे भांडण चाललं ना, ते मला अजिबात आवडत नाहीये. ते लवकरात लवकर मिटवा तुम्ही. तू माझ्या बहिणीला असं सोडून जायचं नाही दादा, नाहीतर मी बरं वाईट करेन काहीतरी. काय? कोणाचं? माझं नाही, तुझं नाही, माझं. चिडलायस का रे माझ्यावर? म्हणून उठत नाहीयेस का तू? प्लीज नको चिडूस, उठ. तुला स्वीटूची काळजी वाटते ना चिन्या?
मलाही वाटते. हो चिन्या, आय प्रॉमिस मी कधीच स्वीटूची साथ सोडणार नाही. मी कधीच तिला एकटं टाकणार नाही, परिस्थिती काही असो. मी कायम तिच्या सोबत असेल. चिन्या, चिन्या, अहो जाऊया ना चिन्याला बघायला. काकी, 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 काका, चिन्याला शुद्ध आली. चिन्याला शुद्ध आली. चिन्याला शुद्ध आली. चल 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 चल. चिन्या, चिन्या कसा आहेस बाळा? डोकं दुखतंय का रे? नाही. किती घाबरवलंस रे आम्हाला सगळ्यांना. मीच किती घाबरलो होतो माहितीये. मला असं स्वप्न पडलं की मला मुंडावळ्या बांधल्यात आणि लग्नच लावलंय माझं ते. कसा आहेस तू? अरे सगळ्यांच्या जीवाची नुसती घालमेल होत होती. ओम, तुझ्यामुळे चिन्याचा जीव वाचला रे. तुझे उपकार. काका, अरे काका काय करतोय? हात जोडून पर्क करू नकोस मला. हाँ चिन्या ठीक है? हाँ बस. थँक्यू रॉकी दादा. संभल के. बस. अरे हे काय झालं? अरे आराम से. काय झालं? काय झालं? अरे माझा पाय तुटला. आता मी ऑफिसला कसं जाऊ? तू काळजी नको करूस चिन्या.
आपण त्यांना कळू ना फोन करून. अरे पण ओम दादा नवीन जॉब आहे ना माझा. मी असे लवकर रजा घेतली आणि काम गेलं माझं तर. तू टेन्शन नको घेऊस, इतकं इन्ह्युमन कोणी नसतं. चिन्या, कामावरून येताना तुझा ऍक्सिडेंट झाला ना, तुला आठवतंय का तू कसा पडलास, काय झालं?